कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे, मरणाची नांगी पाप आणि पापाजवळ नियमशास्त्र आहे. परंतु जो देव आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. टाळ्या वाजून धन्यवाद देऊया प्रभूला. जो देव आम्हाला जय देतो, मरणावर विजय देतो, त्या परमेश्वराची स्तुती असो. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर महान आहे. प्रेज लॉर्ड. विजय आम्हाला प्रभू येशूने दिलेला आहे. विजय आम्हाला परमेश्वराने दिलेला आहे. हालेलुया. म्हणा आम्ही विजयी झालेलो आहोत. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये आपण येऊया. मत्तेचा ग्रंथ 28 अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत. मत्ते शुभवर्तमान याचा 28 अध्याय आणि पहिलं वचन आपण त्याच्यामध्ये पहिलं वाचन वाचूया. शब्दानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजळताच, शब्दानंतर म्हणजे शनिवारचा जो दिवस आहे त्यानंतर पहिला जो दिवस असतो रविवार, हा आठवड्याचा पहिला दिवस म्हटला जातो. आणि मग्दलिनी मरिया व दुसरी मरिया या कबर पाहाव्यास आल्या. कबर पाहायला गेल्या होत्या. कबर पाहायला गेल्या होत्या. कबरेमध्ये जो गुड फ्रायडेच्या दिवशी, जो उत्तम शुक्रवारच्या दिवशी प्रभू येशू मरण पावला, त्या मेलेल्या येशूचे कबर पाहायला ते गेल्या होत्या. ती कबर त्यांना पाहायची होती. आणि त्यांच्यापुढे प्रश्न भी होता की त्या कबरेवर लागलेली जी धोंड आहे ती धोंड कशी सारायची, कसं त्या प्रभूच्या शरीराला बघायचं. पण लक्षात घ्या, आता तुम्हाला येशूची कबर बघायची गरज नाही. हालेलुया. येशूची कबर बघायची गरज नाही. ती कबर बघायला गेल्या होत्या. पण लक्षात घ्या, एक पहिलीच साक्ष आणि प्रभू येशूच्या जिवंत झाल्याची साक्ष, येशू उठला आहे ही साक्ष सांगण्यासाठी स्वर्गदूत उतरला. स्वर्गदूताने पहिली साक्ष सांगितली. आणि आज आम्हाला पण काय साक्ष सांगायची आहे की येशू कबरेमध्ये मेलेला तसंच नाहीये. येशू त्या कबरेतून मरणाला हारून विजय झालेला येशू आम्हाला लोकांना सांगायचा आहे. हालेलुया. जो मरणातून नाही का पार गेलेला आहे, ज्यांनी मरणाला ठेचलेलं आहे, मरणाला हरवलेलं आहे. म्हणजे सगळ्यात बायबल सांगतं, पहिले ग्रंथी त्याचा 15 अध्याय 26 वचन सांगतं की मरण हा माणसाचा शत्रू आहे आणि तो शेवटला शत्रू आहे. मृत्यू हा शत्रू आहे. प्रत्येकाचा काय आहे? शत्रू आहे. प्रत्येक व्यक्ती मनुष्य मृत्यूला घाबरतो, मरणाला घाबरतो. पण लक्षात घ्या, त्याच येशूने त्या मृत्यूला हरवलेला आहे. हालेलुया. त्याच येशूने त्या मृत्यूला काय केलेलं आहे? हरवलेलं आहे. आणि आम्हाला सुद्धा त्या मरणावर विजय दिलेला आहे. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की योहानाचं सुवर्तमान 11 अध्याय आणि 25 वचन सांगतं की येशू म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. हालेलुया. पुनरुत्थान येशू आहे, जीवन येशू आहे. येशू मरण नाहीये. मला येशू जीवन आहे. येशू जीवन आहे. येशू पुनरुत्थान आहे. हालेलुया. मग पहिली गोष्ट या ठिकाणी आता कबर पाहायला ते गेल्या होत्या, पण त्यांना हे माहिती नाही की येशूने सांगितलं होतं की नाही का, जो तो मेला जाणार आहे, मारला जाणार आहे, पुरल्या जाणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी तो उठला. हालेलुया. मला तिसऱ्या दिवशी तो काय झाला? मरणात उठला. आता तो कबरेत नाहीये. मला शेजारच्याला येशू कबरेत नाही. आता मला शेजारच्याला येशू कब्रस्थानामध्ये नाहीये. येशू कधीच कब्रस्थानात गेला नाही. कोणाच्या मैतीला पण गेलाय का? गेला नाही. उलट मैत जिथं झाली होती तिथं ज्यावेळेस येशू गेला, कब्रस्थानात गेला, त्यानंतर त्या मेलेल्या लाजराला प्रभू येशूनी बाहेर जिवंत काढलं त्या कबरेमधून. म्हणा हालेलुया. म्हणून कब्रस्थानामध्ये येशू नाहीये. कब्रस्थानामध्ये ज्या कबरेवर येशूची जी कबर आहे त्या कबरेमध्ये असं नाही लिहिलं की इथे येशूचं शरीर आहे, येशूची कबर आहे, असं नाही लिहिलं. त्या कब्रस्थानावर, त्या कबरीवर लिहिलेलं आहे. त्या काय लिहिलं माहिती आहे? येशूची खाली कबर. हालेलुया. रिकामी कबर. का? कारण त्यामध्ये येशू नाहीये. त्यातनं बाहेर येशू जिवंत होऊन आलेला आहे. प्रेज लॉर्ड. मला समजा बाकीच्या सगळ्यांच्या कबरेवर काय ते तिथंच आहेत. त्या कबरीमध्येच आहेत. त्या कब्रस्थानातच आहेत ते. त्यांची समाधी, त्यांचं सर्व मोठमोठे राजे त्यांची समाधी आहेत. मोठमोठे राजे त्यांची समाधी स्मारक बांधलेले आहेत. ते तिथंच आहे. हालेलुया. ते तिथंच आहे. तिथं त्यांना ते हार घालत होते. पण आपल्या येशूच्या कब्रस्थानावर कबरेला हार घालायची गरज नाही. कारण येशू मेलेला नाही आपला. तो मरणातून जिवंत झालेला येशू आहे. प्रेज लॉर्ड. बोला.
हालेलुया. म्हणून आम्हाला कबरेकडे जायची गरज नाही. येशूच्या कबरेला जाऊन हार घालायची गरज नाही, कारण तो कबरेतच नाही, तो तुमच्यामध्ये आहे, तो माझ्यामध्ये आहे, तो सर्वांबरोबर आहे, जगाच्या शेवटापर्यंत तुमच्या बरोबर आहे. म्हणा की हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून पहिली ही साक्ष सांगा की येशू त्या कबरेत नाही, कबरेतनं बाहेर निघालेला आहे, ही पहिली देवदूतांनी साक्ष सांगितली. वाचूया दुसऱ्या वेळेस पुढे आपण पाहतो की तेव्हा पहा मोठा भूकंप झाला, कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन धोंड भिंतीकडे लोटली आणि तीवर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारे कधी थरथर कापले व मृत्यू पाय झाले. देवदूताने त्या स्त्रियास म्हटले, तुम्ही भिवू नका. वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा तुम्ही शोध करीत आहात, हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. आमेन म्हणा सगळेजण. हालेलुया. तो येथे नाही. म्हणा येशू कबरेत नाही. म्हणा येशू कबरेमध्ये नाही, तो उठला आहे. तो उठला आहे. प्रेज द लॉर्ड. मग तो उठला आहे. तो निजला होता ते स्थळ पहा आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की तो मेलेला तू काय केलाय, उठला आहे. पहा तो तुमच्या आधी गाडीला जात आहे, तो तुमच्या दृष्टीस पडेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुनरुत्थान झालेला प्रभू येशू उठला आहे साक्ष सांगणारा पहिला आहे तो देवदूत. देवदूताने पहिली साक्ष सांगितली आणि नंतर देवदूताने सांगितलं की स्त्रियांना सांगितलं की तुम्ही जाऊन शिष्यांना लोकांना सांगावं की येशू मरणातून उठलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आणखी एक गोष्ट देवदूताने सांगितली की लुकाचं शुभवर्तमान त्याचा 24व्या अध्यायामध्ये आणि त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. लुकाचं शुभवर्तमान 24व्या अध्यायामध्ये आणि 5 वचनामध्ये म्हटलेलं आहे की देवदूत त्यांना म्हणाला की तुम्ही मेलेल्यांमध्ये जिवंताचा शोध का करता? तुम्ही या कबरेमध्ये जी शोधायला तुम्ही आला, तुम्ही मेलेल्या येशूला तुम्ही का शोधता? तुम्ही मेलेल्यांमध्ये जिवंताचा शोध का करता? कब्रस्थानामध्ये जिवंत लोक तिथं सापडतील का? कब्रस्थानात मेलेले लोक आहेत, कबरेमध्ये मेलेले लोक असतात, तिथं जातात. तिथं कुणी जातं फुलं व्हायला, मेणबत्ती लावायला, काय लावतं. पण देवदूत त्या ठिकाणी म्हणाला तुम्ही मेलेल्यांमध्ये जिवितांचा शोध का करताय? अनेक वेळा आमचं जीवन आम्ही असंच जगतो. येशू जिवंत असून सुद्धा आम्ही येशू नसल्यासारखं जीवन जगतो, अविश्वासाचं जीवन जगतो कधी कधी. प्रेज लॉर्ड. हालेलुया. एखादी समस्या आमच्या पुढे असली तर आम्ही ढळाढळ रडत बसतो किंवा टेन्शन घेतो, दुःख व्यक्त करतो आणि विसरून जातो की प्रभू येशू जिवंत आपल्यावर उभा आहे. प्रभू येशू जिवंत देव, त्या समस्येवर मात करणारा, विजय मिळवणारा येशू जिवंत माझ्या बरोबर आहे. पण ज्यावेळेस आम्ही समस्या पाहून, ज्यावेळेस आम्ही नाही का मोठी समस्या म्हणत बसतो, तिथं पण सुद्धा अविश्वास प्रकट करतो. माहिती आहे का? म्हणून शेजारच्याला म्हणा, तुम्ही प्रार्थना करताना समस्या किती मोठ्या आहेत, हे अशक्य आहेत, याचं बोलत बसू नका. म्हणा हालेलुया. ही देव मेला नाही. म्हणा देव मेला नाही. म्हणा देव मेला नाही. देव मेला नाही. म्हणून समस्या बोलत बसू नका. म्हणा अडचणी बोलत बसू नका. टेन्शन घेत बसू नका. आपला देव मेला नाही. आपला देव जिवंत देव आहे. येशू. आम्ही म्हणायचं तुम्ही, आपला देव जिवंत आहे आणि आपला देव मेलेला नाहीये. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आला रूप घेऊन, देवाचं रूप घेऊन आला आणि तो नाही का समाधी घेतली, असा आमचा देव नाहीये. आमचा देव जिवंत आहे. ज्यावेळेस आम्ही समस्येमध्ये बोलत बसतो, ज्यावेळेस आम्ही अडचणीत बोलत बसतो, येशू जिवंत आपल्या शेजारी उभा राहतो आणि तो म्हणत असतो कदाचित, अरे मी मेलो नाही, मी आहे ना. कधी कधी घरामध्ये एखादा प्रमुख व्यक्ती जास्त कुणी टेन्शन घेऊ लागलं, मी जिवंत आहे ना, अजून मी जिवंत आहे ना, टेन्शन घ्यायची गरज आहे का, मी जिवंत आहे ना, म्हणतात कधी. हालेलुया. है की नाही? बाप असं तर म्हणतो, बाप जिवंत आहे ना अजून, तुम्ही कशाला टेन्शन घेता? नवरा म्हणतो बायकोला, मी जिवंत आहे ना, तू कशाला टेन्शन घेता? मी जिवंत आहे तो पण टेन्शन घेऊ. हालेलुया म्हणा. हालेलुया. तसंच आपला येशू पण जिवंत आहे, आम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. मला काय आमेन. हालेलुया. मग हे असंच आहे, ज्यावेळेस येशू जिवंत असून सुद्धा आम्ही टेन्शन घेतो किंवा समस्येमध्ये
विचार करतो, आजारामध्ये विचार करतो, हा जर मला मारून टाकेल, हा जर मला मारून टाकेल, हा जर मला संपवून टाकेल. त्या आजाराला संपवणारा येशू तुझ्या बरोबर आहे. तो आजार तुला मृत्यूवर आणायची भीती घालतो, पण त्या मृत्यूला हरवणारा येशू तुझ्यामध्ये आहे. आमेन म्हणा की चाळीस. हालेलुया. डॉक्टर सांगितलं तुला कॅन्सर झालाय, तू मरणार आहे, लगेच घाबरतात माणसं. तिथंच पुनरुत्थानावर अविश्वास दाखवतात. हालेलुया. म्हणून पहिली साक्ष कोणी सांगितली? देवदूताने. मग दुसरी साक्ष 28 अध्याय मत्ती वर्तमान, आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट आपण पाहतो की आपण मेलेल्या येशूला शोधायचं नाही, तर आपल्याला जिवंत येशू आपल्याला नाही का भेटलेला आहे, त्याला धरून राहायचं आहे, त्याच्या बरोबर राहायचं आहे. आमेन म्हणा चर्च. हालेलुया. मग पुढे झालं काय माहितीये का, की ज्यावेळेस स्त्रिया गेल्या आणि स्त्रिया सगळं ते सांगायला गेल्या साक्ष, तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षित आशाने खूप आनंदाने कबरेपासून लवकर निघून गेल्या. प्रेज लॉर्ड. आणि शिष्याचे वर्तमान सांगायला धावत गेल्या. कुणाला सांगायला गेल्या धावत? शिष्यास. ज्यावेळेस तुम्ही पुनरुत्थानाला येशूचा विश्वास ठेवता, येशू मरणातून जिवंत झाला तुम्ही विश्वास ठेवता, तुमचं दुःख त्यातच आनंदात बदलून जातं. ह्या दुःखीत गेल्या होत्या स्त्रिया. ह्या स्त्रिया कब्रस्थानावर दुःखी मनाने गेल्या होत्या. आणि ज्यावेळेस त्यांना हे शुभवर्तमान कळालं, ही साक्ष देवदूताने सांगितली की तू येशू इथं नाही, येशू मरणातून काय झालाय? जिवंत झालाय. त्याच वेळेस मला तुम्हाला सांगू द्या, त्या आनंद करत साक्ष सांगायला निघाल्या. हालेलुया. मला शेजारच्या भाग, येशू जिवंत झालाय, येशू पुनरुत्थित झालेला आहे. तुम्हाला आनंद करायचा आहे. मला तुम्हाला आनंद करायचा आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला आनंद करायचा आहे. पुनरुत्थित येशू, पुनरुत्थित सामर्थ्य तुम्हाला दुःखातून आनंदात घेऊन जातं. तुमचं दुःख आनंदात बदलतं. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस ते निघाल्या, 9 वचनामध्ये म्हटलेलं आहे, मग पहा येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. जो विश्वास होतो ना येशूच्या पुनरुत्थानावर, येशू त्याला दर्शन देतो, येशू त्याला प्रगट होतो. हा येशू त्यांना भेटला कुठला नाही, मरणातून जिवंत झालेला येशू त्यांना भेटला नाही. 9 वचनामध्ये पहिलं दर्शन जर बघितलं तर ती स्त्रियांना येशूने दिलेलं आहे. स्त्रियांवर विशेष देवाची प्रीती आहे. आमेन म्हणा. स्त्रियांवर जास्त देव प्रेम करतो. नाही म्हणजे एक विशेष प्रीती आहे. पहिलं मरणातून उठल्यानंतर दर्शन जे कुणाला झालं ते म्हणजे स्त्रियांना प्रभूने दर्शन दिलं. शिष्यांना पण नाही. पेत्र फ्रंटला होता त्यावेळेस पेत्र बी नाही, है नाही. शिष्य तू मोठा का मी मोठा चाललं होतं भांडणं त्यांचं, सगळ्याला सोडलं बाजूला. आणि कुणाला दर्शन दिलं प्रभूने? महिलांना दर्शन दिलं. त्यांना दर्शन दिलं म्हणाला. त्यांनी जवळून जाऊन त्याचे चरण धरून काय केले? नमन केले. तेव्हा येशू त्यास म्हटले, भिवू नका, जा माझ्या भावास सांगा की त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेल. प्रेज लॉर्ड. काय वाक्य वापरलं येशूने? माझ्या भावांना जाऊन सांगा. तुम्ही कोण आहात येशूचे? आता तुम्ही कोण आहात येशूचे? किती अडचण असू द्या, तुम्ही एक मनात म्हणायचं, माझा जिवंत भाऊ येशू जिवंत आहे. माझा एक भाऊ आहे, माझा मोठा भाऊ आहे म्हणायचं. काय म्हणायचं? माझा मोठा भाऊ आहे. बहिणीनो काय म्हणायचं? माझा मोठा भाऊ आहे, माझा प्रभू, तो स्वामी सगळा आहे, तो जिवंत आहे. हालेलुया. हालेलुया. त्याचं अभिवचन काय आहे? मत्ती 28:20 मध्ये काय म्हटले? पहा मी युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. पहा मी तुमच्या बरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला मी सोडणार नाही. मला मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. का? या जगातला व्यक्ती, कोणताही व्यक्ती तुमच्यावर परमनंट नाहीये. तुमचं नातेवाईक, तुमचा मित्र, तुमचा कुणी असो, कुणी पण परमनंट नाहीये. तो कधी ना कधी तुम्हाला सोडणार. हालेलुया. कधी ना कधी या संसारामधला प्रवास तो संपून जाणार, तो जाऊन मातेला मिळणार. पण माझ्या येशूचं तसं नाहीये. तो जिवंत आहे, तो युगायुग सारखा आहे. आमेन म्हणा. तो जिवंत आहे, युगायुग सारखा आहे, आणि तो कायमचा तुमच्या बरोबर आहे.
हालेलुया म्हणा. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तो म्हणतो ना मी तुझ्यावर युगाच्या समाप्तीपर्यंत आहे, म्हणजे तुमचं दुःख समजून घ्यायला येशू जिवंत तुमच्या बरोबर आहे. तुमच्या दुःखात नाही का सहाय्य करायला, तुम्हाला मदत करायला, तुम्हाला आजारामध्ये तुम्हाला स्पर्श करायला, आरोग्य द्यायला येशू जिवंत तुमच्या बरोबर आहे. आमेन म्हणा. या जगातला मनुष्य हा तात्पुरता तुमच्या बरोबर आहे, पण माझा येशू, माझा प्रभू हा महान तुमचा भाऊ, तुमचा मित्र, तुमचा प्रभू, तुमचा देव म्हणून तो तुमच्यावर कायमस्वरूपी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया म्हणा सगळं. हे त्याचं अभिवचन आहे. लोकांकडून तुम्हाला दुःख होईल, घरातल्या लोकांकडून तुम्हाला दुःख होईल, अनेक वेळा तुमचं हृदय दुःख होईल, अश्रू येतील तुमच्या मनामध्ये, डोळ्यामध्ये, पण ते सगळं पाहणारा, खरं प्रेम करणारा येशू प्रभूच तुमच्या बरोबर जिवंत आहे. हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड. तो मेलेला नाही, त्याचं नाव अजून जिवंत आहे. माणसाचं मेलेलं नाव चालत नाही. मेला का माणूस, त्याचं नाव काय होत नाही. बघा तुम्ही कधी ट्राय करून. माणूस जोपर्यंत जिवंत आहे त्याचं नाव काय होतं, चालतं. हालेलुया. मग त्याचं उतार्यावरनं बी, त्या प्रॉपर्टीवरनं बी नाव काय होतं. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या प्रॉपर्टीवर नाव, हा की नाही. प्रेज द लॉर्ड. आणि मग नंतर त्याचं नाव काय होतं, ऑटोमॅटिक निघतं. त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या महाराष्ट्रांचे नाव आहे त्याच्यावर येतात. पण आपल्या येशूचं नाव मेलेलं नाही ना, आपल्या येशूचं नाव अजून जिवंत आहे. हालेलुया म्हणा. आपल्या येशूचं नाव अजून सुद्धा जिवंत आहे. त्याचं नाव श्रेष्ठ आहे, त्याचं नाव उंच आहे, आणि त्याच्या नावामध्ये अजून सुद्धा ते आजार पडून जातात. हालेलुया. त्याच्या नावामध्ये अजून सुद्धा शैतान, दुष्टात्मे गुडघे टेकतात, पडून जातात, किंचाळतात. त्याच नावामध्ये अग्नी येतो, त्याच नावामध्ये आशीर्वाद येतो, त्याच नावामध्ये स्वर्ग उघडला जातो, त्याच नावामध्ये का हे काम काय विशेष आहे. हे नाव मेलेलं नाहीये, हे नाव जिवंत येशूचं नाव आहे. जिवंत येशूचं नाव आहे. आमेन. तुमच्या बरोबर जे नाव आहे, तुम्हाला जे नाव मिळाले, ते येशू हे नाव कायमस्वरूपी युगायुग सारखा जिवंत नाव तुम्हाला मिळालेलं आहे. ते नाव तुम्ही कधीही वापरायचं आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. तर पहिली साक्ष तुम्हाला बोलत सांगायचं आहे की देवदूतांनी दिली, आणि ती साक्ष जी सुवार्ता आम्हाला जी सांगायची ती म्हणजे कुठली सुवार्ता, की येशू प्रभू देव होता, आणि तो आपल्यासाठी मानवाचं रूप धारण करून आला. वधस्तंभावर त्याला मारले गेलं, आणि त्याला देवानी त्या मेलेल्या अवस्थेतून त्याला मरणातून काय केलं, जिवंत केलं. मग तुझं तारण होईल असं बायबल सांगतं. रोमकारात 10:9 मध्ये म्हटलेलं आहे की येशू प्रभू आहे असं जर तू आपल्या मुखाने कबूल करशील, आणि देवाने त्याला मेलेल्यातून जिवंत केलं असं तू आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील. 3 गोष्टी सांगितल्या आहेत. येशू प्रभू आहे असं विश्वास ठेवायचा. दुसरं, देवाने त्याला मेलेल्यातून काय केलं, उठवलं असा विश्वास ठेवायचा आहे. आणि तरच तुझं काय होईल, तारण होईल. फक्त येशूवर विश्वास ठेवून जमल का, गुड फ्रायडेवर विश्वास ठेवून जमल का, पुनरुत्थानावर पण तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. मेल्यानंतर मग काय उठवले जातात, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे. काही लोक म्हणतात हे मेलेले कुठे उठवतात का, हे उठत नसतात मेलेले, एकदा संपलं हे करून मजा, असे काही लोकांचे विचार आहेत. ते मरणानंतर उठायच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही, पण बायबल सांगतं मरणानंतर पुन्हा उठणं आहे. हालेलुया. मरणानंतर पुन्हा काय आहे, उठणं आहे. आणि म्हणून ही साक्ष, ही सुवार्ता तुम्हाला सांगायला आपल्याला देवाने निवडलेलं आहे. पहिलं सुवार्ता देवदूतांनी सांगितली, दुसरी सुवार्ता महिला सांगत गेल्या, आणि पुढे पाहायला मिळतं 10 वचनामध्ये की 10-11 पुढं त्या जात असता पहा पारेकऱ्यातील. आता पहिलं देवदूत, दुसरं महिलांनी, तिसरं शिपायांनी जाऊन सुद्धा सांगितलं वर्तमान सगळं काय. 11 वचनामध्ये त्या जात असता पहा पहारेकऱ्यातील कित्येकांनी नगरात जाऊन काय केलं, झालेलं सर्व वर्तमान मुख्य याजकास सांगितले. तेव्हा त्यांनी वडिलांनी मिळवून मसलत केली. शिपायांना पैसे देऊन सांगितले की आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले असे म्हणा. काय म्हणा, आम्ही झोपेत. आता झोपेत असताना कसं कळलं चोरून नेले, माणूस झोपेत आहे आणि काहीतरी वस्तू चोरून नेली, त्याला कळत ना. माणूस झोपलाय आणि चोरून नेले म्हणून सांग, हे किती खोटं लबाड आहे. सैतान हे सत्य दाबू इच्छितोय. सैतान हे काय करतो, दाबायचा प्रयत्न केला पैसे देऊन. पहिल्यांदा त्यांनी शिपाईने जाऊन सांगितलं असं असं घडलं, 2 अशी देवदूतांनी लोटली, त्याच्यामध्ये कबरीमध्ये येशू नाही, त्या कबरीतनं बाहेर येशू आलेला आहे, तो जिवंत झालेला आहे. हालेलुया.
आणि मग रस्त्याने सांगत असतात. काही कपटी लोकांनी काय केलं, पैसे देऊन त्यांना असं सांगितलं की तुम्ही असं सांगा तुम्ही झोपेत होता आणि शिष्याने येऊन काय केलं, चोरून नेलं. झोपेत असताना चोरी कसं काय होईल, म्हणजे चोरी कसं कळेल, शिष्यानेच नेलं असं कसं कळेल. हालेलुया. म्हणजे विश्वास ठेवणे, त्या गोष्टीला दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण उलट जास्त येशूचं सुवार्ता झाली, प्रसार झाला. हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा, प्रेज द लॉर्ड. मग अशा प्रकार घडत असताना पैसे देऊन सुद्धा, या सगळ्या गोष्टी करून सुद्धा येशूचं पुनरुत्थान आला नाही का, त्याच्या सुवार्तेला कोणी थांबवू शकलं नाही आजपर्यंत. त्याचं प्रमाण येशू पटवतो. येशू त्याचं प्रमाण देतो दरवेळेस, प्रत्येक रविवारी देतो, प्रत्येक दिवशी देतो, प्रत्येक सभेमध्ये देतो. का? देवाचा सेवक कोणताही उभा राहिला, प्रार्थना करताना जिवंत येशू त्या क्राऊड मध्ये उतरतो आणि त्या क्राऊड मध्ये, त्या पब्लिक मध्ये प्रत्येकाला स्पर्श करायला सुरुवात करतो. हालेलुया. तर प्रत्येकाला स्पर्श करतो. का? मेलेला येशू स्पर्श करतो का? नाही, हा जिवंत येशू म्हणून स्पर्श करतो. हालेलुया. जिवंत येशू प्रत्येकाला स्पर्श करतो. पास्टर प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही, पण येशू हितून जे प्रत्येकाला तिथं जीवन स्पर्श करतो. हालेलुया, हालेलुया म्हणा सगळं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. एक बहिणीनं मला साक्षात सांगितले, आज सिस्टर इथं आलेले आहेत आणि मला वाटतं गेल्या रविवारी काय ते या रस्त्याकडे तिकडं त्या महिलेने त्यांना नेलं, पलीकडे तिथं हॉल आहे तिकडे नेलं. ते वेगळ्याच प्रकारे असताना ते गेल्या आणि तिथं गेल्यानंतर त्यांना असंच गेल्या, ते तितकं दुःखामध्ये होत्या आणि त्या तिथे गेल्या आणि तिथून त्यांना या मंदिराचा क्रॉस दिसला. पहिले इकडे चर्चला येत होत्या, प्रार्थना करत होत्या, पण परत काय घरामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे एका महिलेने त्यांना तिकडं नेलं त्या दुसऱ्या बैठकीमध्ये. पण तिथं त्यांना एक असं काय झालं की तिथं त्या नाही का प्रवेश करतात त्या रस्त्याच्याकडून आणि चर्चचा क्रॉस दिसला आणि इथून आवाज प्रार्थनेचा त्यांच्या कानी जात होता आणि जसं क्रॉस बघितला त्यांना तिथं स्पर्श होत होता. हालेलुया. तिथं त्यांना स्पर्श होऊ लागला. म्हणजे स्पर्श कुणाचा आहे? जिवंत येशूचा स्पर्श आहे. जिवंत येशूचा स्पर्श आहे. हे जिवंत येशूचं सामर्थ्य आहे माझ्यापर्यंत. हे आपलं सामर्थ्य तिथं जाऊन स्पर्श करू शकत नाही, हे आपलं सामर्थ्य जाऊन घरामध्ये स्पर्श करू शकत नाही. हे जिवंत येशूचं सामर्थ्य आहे आणि ते स्पर्श करतं माणसाला आणि तेच बरं करतं माणसाला. आणि आज त्या मंदिरामध्ये आहेत. काय माहितीये? येशू जिवंत आहे. आमेन. सगळे हात उंच करून म्हणा, येशू जिवंत आहे, येशू जिवंत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तो माझ्या बरोबर आहे. मला येशू जिवंत आहे, तो माझ्या बरोबर आहे. हालेलुया. मला चला, येशू उठला आहे, तो सर्वशक्तिमान आहे. हालेलुया. मला येशू उठला आहे, त्याच्याकडे पुनरुत्थानाची शक्ती आहे, त्याच्याकडे सामर्थ्य आहे, त्याच्याकडे विजयाची किल्ली आहे. आमेन म्हणा सगळेजण. मला येशू उठला आहे, येशूकडे विजयाची चावी आहे. हालेलुया. म्हणा हालेलुया. म्हणा आम्ही विश्वास ठेवतो त्या प्रभू येशूवर, ज्यांनी नरकावर विजय मिळवलाय, ज्यांनी मृत्यूवर विजय मिळवलेला आहे, त्या येशूला मी ओळखतो आणि त्या येशूवर मी विश्वास ठेवतो. आमेन का? कोणता आमचा येशू आहे? येशू या नावाचे भरपूर नाव भेटतात माणसाला लावणारे. येशू, हालेलुया. आमचा येशू नासरेतकर येशू आहे. तो म्हणजे कोण आहे? मरणावर विजय मिळवणारा येशू, आजारावर विजय मिळवलेला येशू, नरकावर विजय मिळवलेला येशू, सगळ्या समस्येवर विजय मिळवलेला येशू, सैतानाचं डोकं ठेचलेला, त्याला हरवलेला येशू आमचा प्रभू आहे. मला की प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून त्याला शोधायचं आहे, ज्यांनी विजय मिळवला, मृत्यूवर विजय मिळवला, नरकावर विजय मिळवला. त्या येशूला तुम्हाला ओळखायचं आहे, त्या येशूचा तुम्हाला शोध करायचा आहे, त्या येशूला धरून राहायचं आहे. आमेन का? संशय नाही घ्यायचा. हालेलुया. काय घ्यायचं नाही? एकदा काय झालं, एक घटना आहे. एक व्यक्ती म्हणला, प्रभू तू माझ्याबरोबर नेहमी राहायचं. प्रभू म्हणला, हो मी तुझ्याबरोबर नेहमीच आहे. मग काय नाही प्रभू, मी तुझ्याबरोबर नेहमी आहे, मी तुला कधी सोडणार नाही तू म्हणतोस प्रभू. तो म्हणला, तो आता प्रवास करतोय, चालतोय जंगलातनं, तर तुला काय होईल, चालताना अजून 2 पावलं दिसतील मला.
एक्स्ट्रा 2 पावलं तुला चालताना काही दिसतील उमटलेली. मग तो चालत होता, ज्यावेळेस भीतीवाटी तो बघायचा आणि 2 पावलं त्याला नाही का उमटलेली दिसायची आणि त्याला धीर यायचा, प्रभू माझ्या बरोबर आहे. तो चालायचा, कुठं टेन्शन आलं की त्याला परत तो बघायचा, बरोबर 2 पावलं त्याला उमटलेली दिसायची आणि त्याला धीर यायचा, हो माझ्या बरोबर येशू आहे. आणि अचानक रोड आला आणि त्या रोडवर येतो आणि अचानक गाडी भरकन जाते त्याच्या जवळून आणि इतका तो भीतो आणि बघतो तर पावलं दिसत नाही. तो टेन्शन येतो, प्रभू आता मी मेला असतो, आता मी खरोखर मेला असतो आणि तू अशा टायमाला कुठं होतास, कुठं आहेस तू प्रभू? तो म्हणाला मी दिसतो तुझ्या बरोबर, पावलं तर दिसत नाही. तो म्हणाला, प्रभू त्याला म्हणाला, ज्यावेळेस ती वाहन तुझ्या अंगावर आलं होतं त्यावेळेस हे जे पावलं दिसतात हे तुझे नाही, ते माझे पावलं आहेत. त्यावेळेस तू माझ्या पूर्ण दोन्ही हातामध्ये उचलून तुला धरलेलं होतं. हालेलुया. आणि म्हणून त्यामध्ये तुझा नाश झाला नाही, तुला मृत्यू नाही आला, मी तुला असं उचलून वाचवलं, त्यामध्ये मी माझ्या जवळ तुला घेतलं. म्हणजे काय माहितीये का, बरोबर येशू आहे नाही का, दाखवतो आपल्या बरोबर, पण संकटामध्ये सुद्धा तो आपल्याला उचलून आपल्या कुशीत घेतो. तो जिवंत आहे. हालेलुया. त्याला उचलाय तुम्ही काय एवढं जड नाही, त्याला जड नाही तुम्ही, तो असं सहज घेऊन तुमच्या जवळ घेणार, तुम्हाला जवळ घेणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून माझ्या प्रियांनो, मग शिष्याला ज्यावेळेस सांगितलं गेलं 16 वचनामध्ये, 28 अध्याय 16 वचनामध्ये बघा, येशूने सांगितल्याप्रमाणे गालिलात येशूने दर्शन देणं दिलं. कुठं दिलं? इकडे 11 शिष्य गालिला, जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर ते गेले. बघा, प्रेज द लॉर्ड. जिथं येशू सांगतो तिथंच राहायचं, म्हणजे तिथंच तुम्हाला दर्शन आहे, तिथंच तुम्हाला प्रभू भेटणार. आमेन का? मग पुढं काय? त्यांनी तिथे त्याला पाहून नमन केले. तरी कित्येकास काय वाटला? जो संशय घेतो ना परत थरावर, येशू उठला याच्यावर, त्याचं भक्ती करणं व्यर्थ आहे, त्याचं प्रार्थना करणं व्यर्थ आहे, त्याचा विश्वास करणं पण व्यर्थ आहे येशूवर. येशूला मरणातून उठवलं देवाने, ही तुमचा विश्वास पाहिजे, तरच तुमचं प्रार्थना भक्ती प्रतिफळाची आहे. हे त्या ठिकाणी कित्येक लोकांनी काय केला? विश्वास नाही ठेवला. काही लोकांनी संशय ठेवला. हालेलुया. पण पौल म्हणतो पहिली ग्रंथीच्या पुस्तकात, पहिली ग्रंथी 15 अध्यायाकडे घ्या, तिसऱ्या वचनामध्ये म्हणतो पवित्र वचन, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य आहे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले आणि तो केफाला, मग 12 जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना दिसला. हालेलुया. है की नाही? पहिलं स्त्रियांना दिसला, परत 12 जणांना शिष्यांना दिसला आणि परत 500 पेक्षा जास्त लोकांना दिसला. किती? 500 पेक्षा जास्त. मग अशा सर्वांना प्रभूने दर्शन दिलं. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत किंवा कित्येक महान घेत आहेत. मग पुढे आम्ही पाहतो की शेवटी पौल म्हणतो की तो मला बी दिसला. कोणाला दिसला? मला पण दिसला. पण काही वेळेस तुम्हाला कित्येक जणांना तुम्हाला पण दिसतो, तुम्ही प्रार्थनेत असतात, डोळे बंद असतात, येशूचे शुभ्र वस्त्र परिधान केलेला येशू है ना, त्याच्या खुणा, हाताच्या खुणा नाही का, खुणा, खेळीच्या खुणा, अशा सर्व काय काय दर्शनामध्ये प्रभू त्यांना दर्शनात दिसतो, त्यांना दर्शन होतं येशूचं. आणि येशूला पाहतात काही लोक. तसं पौल म्हणतो की मला बी दिसला. हालेलुया. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे 12 वर्षामध्ये म्हटलेलं आहे 11-12 6 वर्ष मी असो किंवा ते असोत, आम्ही अशी घोषणा करतो की तो असाच आणि तुम्ही असाच विश्वास धरला. आता ख्रिस्त मेल्यातून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे. तर मेल्याचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात. हे कसे? जर मेल्याचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही, आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वास काय आहे? पण येशू उठवलाय. किती जणांचा विश्वास आहे येशू उठला आहे? कबरीत तो उठलाय. आता तो कबरीत आहे का? कबर आणून सजवायची गरज आहे का? येशू आता जिवंत आहे. तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. हालेलुया. तो प्रत्येकाच्या घरात आहे. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. म्हणून 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे, 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे, ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या काय आहात? पापातच आहात. जर एखादा व्यक्ती म्हणतो की ख्रिस्त उठवला गेलाच नसेल
तर तुमचा विश्वास निष्फळ आहे आणि तो व्यक्ती अजून पापामध्येच आहे. मग किती बी राजाचं नाव घ्या, किती बी राजाचं नाव घ्या, प्रत्येक राजा, आमचा राजा वेगळा आहे, मी तुम्हाला नेहमी सांगतो. किती राजा महाराजा स्वामीचे नाव घ्या, त्या प्रत्येकाची हिस्ट्री आहे आणि त्यांच्या कबरा पण आपल्यामध्ये अजून आहेत. हालेलुया. पण आमचा राजा असा आहे की त्या सगळ्या राजापेक्षा मरणातून उठणारा एकमेवच एक राजा आहे, तो म्हणजे येशू आहे. त्यांनी चांगलं काम केलं, त्या राजांनी, त्याचा इतिहास केला जातो, वाचला जातो, चांगली गोष्ट नाही का, त्याचा इतिहास आहे. पण आमचा राजा अजून सुद्धा जिवंत इतिहास घडवतोय अजून. हालेलुया म्हणा. आमचा राजा येशू अजून राज्य करत आहे. हालेलुया म्हणा. आमचा प्रभू येशू अजून सुद्धा काम करत आहे. हालेलुया. आणि पुढं ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही काय होत आलाय, नाश होत आहे. हालेलुया. पुढं 20 वचन, तरी पण ख्रिस्त मेल्यातून उठवला गेलाच आहे, तो महानिद्रा घेणारे प्रथम फळ असा आहे. बघा आता 21 वचन महत्वाचे बरं का, लक्ष द्या. कारण मनुष्याद्वारे मरण आले. काय मनुष्याद्वारे मरण आहे. पहिला मनुष्य कोण आहे? आदाम. आणि या पृथ्वीवरला पहिला मनुष्य आहे, त्याच्याद्वारे मरण आलं. हे मरण कसं आलं तुम्हाला माहिती आहे? उत्पत्ती ग्रंथामध्ये पाप केलं त्यांनी, ते फळ खाऊ नको ते खाल्लं आणि तिथून मरणाचा प्रवेश झाला. देवाने सांगितलं होतं की हे फळ खाशील तर तू मरशील. मृत्यू नव्हता अगोदर, मृत्यू पाप केल्यामुळे आलं. आणि मग पहिला मनुष्याने पाप केलं, त्याद्वारे त्या मनुष्यामुळं मरण आलं या जगामध्ये. पण दुसरा आदाम म्हणून मग मनुष्याद्वारे मेल्याचे पुनरुत्थान आहे. हालेलुया म्हणा. दुसरा आदाम म्हणजे येशू ख्रिस्त मनुष्य म्हणून आला आणि त्याच येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याच मरणातून पुनरुत्थान आम्हाला येशू मध्ये आहे. हालेलुया. बघा, प्रेज लॉर्ड. 22 वचन, जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्त येशू मध्ये सर्व जिवंत केले जाते. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. आदामामध्ये सगळे आपण मरतोय. प्रत्येक व्यक्ती जन्माला येणारा आदामाच्या पापामुळं आणि त्या आदामामुळं ते पाप झाल्यामुळं ते प्रत्येक व्यक्ती सर्व मरतात, सगळे मरतात. जगामध्ये असं कोणीच नाही का मरणार नाही, असं मरणार आहे. पण त्या मरणानंतर कोण उठवे, तो म्हणजे येशू प्रभू. किती जण तयार आहे की उठायला तयार? बायबल सांगतं शेवटच्या काळामध्ये येशूची आवाज ऐकून लोक कबरेतनं उठतील आणि त्याला समोर जातील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही आता जागृत व्हा. आता पण उठा. कशामध्ये उठा? पापात असेल तर उठा, आजारामध्ये असेल तर उठा, चालायला लागा. आणि कुठल्या संकट कर्जामध्ये टेन्शन मध्ये असाल, अश्रू गळत असाल, त्या दुःखात उठा आणि येशूच्या नावामध्ये आनंदित चालायला लागा. हालेलुया माणसाचं. प्रेज लॉर्ड. भक्ताच्या ग्रंथामध्ये आणि त्याचा 8वा अध्याय आणि एकदा प्रभू येशू 13 वचन वाचूया. त्या ठिकाणी येशू प्रभू पेत्राच्या घरी गेला. सेवा करत असताना प्रभू येशू पेत्राच्या घरी गेला. वाचा 13 वचन, 8वा अध्याय आणि त्याचा 14 वचन. नंतर येशू पेत्राच्या घरी गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे. बघा, काही लोक पडलेले आहेत. हालेलुया. कशाने पडले? ही तापाने पडली. पण काय लोक पडले आहेत, कर्जात पडले. फोन केला तर घरात काय करतात? पडली. कशी पडली? नाही, अशीच पडली. हालेलुया. हालेलुया. असं सांगते नाही. कधी कधी टेन्शन आलं, पडते बाहेर. हालेलुया. पोटात दुखतं, पडते जा. माणूस आजार पडलं, पोटात दुखतं, पडतं. हालेलुया. निराशेत पडतं, तोड पडतं. हालेलुया. तसं ही पण सासू काय पेत्र वगैरे उत्साहाने घरी आलाय. सासूकडे बघतोय. सासू काय हालेलुया. विश्व आलाय, लोक आले, पडली तिथं. बोल करायचा स्वयंपाक. पैसा पण हालेलुया. पडली. काय लोकांना मला सांगायचं आहे, येशू कबरेतून उठलाय. तो केव्हाच उठलाय, तो जिवंत आहे. पण तुम्ही तयार आहे का तुमच्या प्रत्येक समस्येतून उठायला? हालेलुया. मला सांगा, तुम्ही तयार आहे का उठायला? हालेलुया. आज
त्या स्त्री मग काय झालं माहितीये, येशूने पाहिलं पडली म्हणून, काय नाही, येशू तुम्हाला सगळ्याला बघतोय, कुठं पडलाय कुठं काय. हालेलुया. मग येशूने पाहिलं. पुढे वागा काय म्हटलं 14 वर्ष पुढे. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला. तिच्या हाताला काय केला? स्पर्श केला. हालेलुया. येशूचा स्पर्श तुम्हाला उभं करतो. येशूचा स्पर्श तुम्हाला जिवंत करतो. येशूचा स्पर्श तुम्हाला आरोग्य देतो. येशूचा स्पर्श तुम्हाला त्या दुःखात पडलेल्या अवस्थेतून उठवतो. येशूचा स्पर्श तुम्हाला सगळ्या बंधनातून उभं करतो. हालेलुया. येशूचा स्पर्श तिला झाला. येशू तिच्या हाताला स्पर्श केला आणि काय सांगतं तिला स्पर्श झाला व तिचा ताप निघाला. आणि काय म्हटलं, तिचा ताप निघाला. हालेलुया. आणि ती केला ताप एकदाचा. येशूचा स्पर्श होतो आणि एकदाचा ताप निघून जातो. बघा की प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. काय म्हणलं बघा वाचा. हा. आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. हा प्रेज लॉर्ड. मग ती उठून बघा, येशूचा स्पर्श तुम्हाला उभं करत आहे. हालेलुया. पुनरुत्थानाचा येशूचा स्पर्श तुम्हाला काफी आहे. पुनरुत्थान येशूचं सामर्थ्य जेव्हा तुमच्यावर येतं ना, तेव्हा तुम्ही उठून उभं राहता. तुम्ही खाली थकलेले, दमलेले, नाही का, निराश असलेल्या अवस्थेतले, तो स्पर्श तुम्हाला काय करेल, त्यात उभं करेल आणि तुम्ही सेवा करू लागाल येशूची. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला येशूच्या स्पर्शाची गरज आहे. काय लोकांना या ठिकाणी तुम्हाला येशूच्या स्पर्शाची गरज आहे माझ्या प्रियांनो. तुम्ही आतून तुटलेले आहात, आतून तुम्ही पडलेले आहात, आतून पडलेल्या घरासारखं घर झालेलं आहे, पण येशूचा स्पर्श तुमच्या त्या आतल्या मनुष्याला उभं करणार आहे. हालेलुया म्हणा. तुमच्या त्या हृदयाला उभं करणार आहे, तुमच्या एनर्जीला चांगलं ताकदशील करणार आहे येशू ख्रिस्त. मला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. तिला स्पर्श होताच ताप निघून जाताच ती उठून उभा राहिली, उठली, चालायला लागली, तर अशी कशी तर पण आला तिच्यात, एकदम असं चालू लागली आणि ती सेवा करू लागली प्रभूची. तिचं तयार आहे ती उठायला. आपला महान प्रभू अगोदर उठलेला आहे. तो कशाला उठलेला आहे? जे पडलेले आहेत त्यांना उठवायला. हालेलुया म्हणा. जे खाचेत पडले त्यांना त्या खाचेतून काढायला. जे मेंढराप्रमाणे भटकले त्या मेंढरांना घेऊन यायला तो उठलेला आहे. हालेलुया. हालेलुया. बोला की हालेलुया. हालेलुया. योहान सुवर्तमान 5व्या अध्यायामध्ये तिथं पण येशू एकदा गेला आणि बायबल सांगतं की त्या ठिकाणी येशू त्या बेतसदा तळ्याजवळ गेला आणि त्या तळ्याजवळ येशू गेल्यानंतर मला तुम्हाला सांगायचं, त्या ठिकाणी असा प्रकार होता की देवदूत यायचा, पाणी हलवायचं त्या तळ्यामध्ये येऊन, आणि लगडे लुळे आजारी त्या 5 पडव्या तिथं आणून लोकांनी टाकलेले तिथं होते, लोकांनी तिथं ठेवलेले होते. आणि त्यांची एकच आस, एकच डोळ बघणं की आम्हाला बरं व्हायचं आहे. आणि कशाची वाट बघायची, देवदूत कधी येईल आणि पाणी हलवल, पहिला नंबर जो जाईल त्याच्यामध्ये जाईल आणि त्या पाण्यात गेला कसलाही आजारी असतो तो बरा होत होता. पण झालं काय माहितीये, ज्यावेळेस देवदूत नाही, देवदूताला बनवणारा येशूच तिथं आला. हालेलुया. देवदूताचं निर्माण करता तिथं आला. पण त्याची नजर अशा ठिकाणी एक तिकडे गेली, 38 वर्ष आजारी माणसा. किती वर्ष? बघा वाचा त्या ठिकाणी 3रं वचन. पडलेला असेल. आणि पाणी हलवण्याची काय करत असेल? वाट पाहत असेल. पुढे पाणी हलवत असेल. हा पुढे हा पुढे बघा किती वर्ष माणूस होता, 38 वर्ष. पुढे कसं पडलं, काय पाहिले? आवाज करा. कसं पाहिले येशूने? कसं पाहिले? येशू पाहत आहे किती पडलेले त्या ठिकाणी. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. सगळ्यांना बघितलं पण 38 वर्ष आजार
नाही का आजारी पडलेले त्याला पाहिलं आणि त्या व्यक्तीजवळ येशू गेला आणि त्याला काय म्हणाला, तसे तसे पडून आता बराच काळ लोटला आहे. हा, ते ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तुला बरे होण्याची इच्छा आहे का? पुढं त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, बघा, त्या दुखणेकराला उत्तर दिले, महाराज पाणी उपटे का? हलत नाही, हलत, मला कुणीच नाही, मला सहाय्य करायला, डॉक्टरकडे घेऊन जायला, दवाखान्यात घेऊन जायला पैसे नाही, है की नाही? हालेलुया. पैसे नाही, है ना? कुणीच माझी काळजी करत नाही, कुणी माझा म्हणून कुणीच नाही प्रभू. आणि मी जातो ना जातो, दुसरा तिथं पटकन जातो, काय होतं? बरा होतो, पण मी असंच पडलोय. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियांनो, कोणी नाही माझं म्हणून कित्येक लोक पडलेले असतात, है ना? मला कोणी मदत करत नाही म्हणून त्या निराशेत पडलेले असतात, है की नाही? त्याला टाकून दिलेले असतात, त्या दुःखावस्थेत पडलेले असतात. पण अशांसाठी येशू जिवंत देव तयार आहे, उभा आहे, त्यांच्या प्रत्येकासाठी, त्यांना उभं करण्यासाठी, त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी, त्यांचा तो बिछाना उचलून त्यांना घेऊन चालायला लावण्यासाठी. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. येशूने काय म्हटलं? उठ, आपली बाजू उचलून चालायला, उठ त्या दुःखातून, उठ त्या आजारातून, उठ त्या दुःखाच्या समस्येतून, उठ त्या लोकांकडे आशा लावली त्या परिस्थितीतून, उठ, आता मी तुला उठवायला आलेलो आहे. हालेलुया. मी तुला सांगतोय म्हणत आहे प्रभू, मी तुला सांगतो. काही लोकांनी तुला उठू दिलं नाही, काही लोकांनी तुला पुढे जाऊ दिलं नाही, काही लोकांनी तुला बरं होऊ दिलं नाही, काही लोकांनी तुझं चांगलं होऊ दिलं नाही, है ना? का? कारण तुला कुणीच साथ देणार नाही. कुणी साथ द्यायची होती चांगलं व्हायसाठी, पण साथ दिली नाही. बरं होण्यासाठी तू साथ द्यायला पाहिजे होती, पण साथ दिली नाही. पण लक्षात घ्या, आज तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे, आज तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कबरेतून बाहेर आलेला येशू ख्रिस्त आज तुमच्यासाठी मदतीला तयार आहे. आणि कुणी तुम्हाला जाऊ दिलं नाही, पण आज तो तुम्हाला स्वतः म्हणत आहे, मी तुला उठ म्हणून सांगत आहे, मी तुला उठ म्हणून सांगत आहे. आणि तू उठ आणि चालू लाग. हालेलुया, हालेलुया. आज त्यासाठी येशू उभा आहे आणि त्याला मदत करायला तयार आहे, की ज्यांना कुणी पुढे जाऊ दिलं नाही त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी तयार आहे. ज्यांचे वर्ष वाया गेले त्यांना पुन्हा एकदा चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये करायला येशू तयार आहे. हालेलुया, बोला हालेलुया. कुणी नव्हतं त्याला पुढे घेऊन जायला, तिथंच तसंच त्याला टाकून दिलं, तसा तो पडलेला होता. तुमची आर्थिक स्थिती पडलेली आहे का? येशू ती उभा करू शकतो. लक्षात घ्या. तुमचा बिझनेस पडलेला आहे का? तो बिझनेस तुमचा उभा करू शकतो येशू, कारण तो स्वतः उभा आहे, उठलेला आहे. हालेलुया म्हणा. तुमचा परिवार पडलेला आहे का? तुमच्या परिवाराला उभं करू शकतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. किती लोकांनी तुम्हाला खड्ड्यात टाकले असेल, तर त्या कबरेतून बाहेर आलेला येशू आहे, तो खड्ड्यातून बाहेर आलेला येशू आहे, आणि तो तुम्हाला त्या खड्ड्यातून काढायला बाहेर समर्थ आहे. लोकांनी किती खड्डे करून तुम्हाला खड्ड्यात पाडण्याचा प्रयत्न केला असेल, पण माझा येशू खड्ड्यातून बाहेर आलेला येशू तो आहे. त्याला खड्डा काय ते कळतो आणि तो तुम्हाला बाहेर काढायला समर्थ आहे. आमेन म्हणता का चर्च? आमेन, आमेन म्हणता का? आमेन, आमेन. मला येशू माझा काफी आहे, येशू माझा काफी आहे. हालेलुया, बोला हालेलुया, हालेलुया. तुमचं लाईफ, तुमचं जीवन परमेश्वर उभं करत आहे. तुमचं लाईफ परमेश्वर बनवत आहे. आणि जसं त्या माणसाला प्रभू म्हणाला, उठ आपली बाज उचलून चालायला, असा चमत्कार घडला. जे पडलेली अवस्था त्याची चेंज झाली, हाता पायामध्ये बळ आलं, त्याची बाज त्याची स्वतः उचलली आणि सगळ्या देखत चालत चालत निघाला. हालेलुया. सगळ्यांनी पाहिला, अरे पडलेला व्यक्ती हे सांगा, किती वर्ष पडलेला हाच व्यक्ती का? पण तो बरा होऊन चालू लागलेला आहे. तुमची परिस्थिती येशूच्या नावात बरी होणार आहे. हालेलुया, हालेलुया. तुमचेही अश्रू प्रभू येशू पुसणार आहे. खरे अश्रू पुसणारा येशू देव आहे. म्हणा की आमेन. राबा शाखालांदा राबा सिखांदा राबा ओरियंथा राबा लाबा लाबा लाबा. येशू तुमच्यासाठी नेहमी तयार आहे. तुमच्या बाजूने कोणी नसेल तरी येशू तुमच्या जवळ जिवंत देव, तुमचा भाऊ, तुमचा मित्र, तुमचा देव म्हणून तुमच्या बरोबर आहे. आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. बोला हालेलुया, बोला हालेलुया. कुठेही जावा तुम्ही, येशू तिथं तुमच्या बरोबर आहे. कुठेही असा, जिथं कुणी नाही तिथं येशू तुमच्या तिथं आहे. कुणी येऊ शकत नाही तिथे येशू तुमच्या तिथं असणार. त्याला हे खिडक्या, हे स्लॅब अडवू शकत नाही, त्याला समुद्र अडवू शकत नाही,
त्याला कुठला निसर्ग आणू शकत नाही. तुम्ही बंद रूमच्या मध्ये असता तिथं तुमच्या जवळ येशू आहे. तुम्ही अंडरग्राऊंड मध्ये समजा जमिनीच्या त्या बिल्डिंगच्या खाली तुम्ही असाल आणि तिथं तुम्ही हाक मारताय, तिथे येशू आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एकदा काय झालं माहितीये, समुद्रामध्ये एक व्यक्ती नाही का पोत खोल खाली नाही का गेला आणि तो बुडू लागला. समुद्रात बुडू लागला. जॉयस मेयरने सांगितलेली साक्ष. आणि समुद्रात बुडू लागला आणि त्याला काही सुचेना. आता लोकांना हाक मारतोय, पण लोक तेवढ्या लांबून त्याला मागून वाचवायला जाऊ शकत नाहीत. काय आणि झालं काय की त्याला एकच सुचलं, त्यांनी प्रभू येशूचा धावा केला. त्यांनी येशूला हाक मारायला सुरुवात केली, येशू दया कर, येशू दया कर. आणि झालं काय, झालं त्याच्या खाली खडक आला. तो खडकावर उभा राहिला. मग ते मच्छीवाले वगैरे सगळे आले आणि त्याला धरलं आणि ते म्हणले, तुम्ही कसं काय बरं? तो म्हणला, मी बुडता ह्यासाठी वाचलो, अचानक खडक आला आणि त्या खडकावर मी उभा राहिलो. ते मच्छीवाले म्हणले, आम्ही आयुष्यभर इथं मच्छी पकडतो, इथं खडक नाही, इथं खडक नाही. तो म्हणला, खडक कुठून आला? येशू खरा खडक म्हणून त्याला वाचवायला. हालेलुया. येशू खरा खडक म्हणून त्याला वाचवायला. जिथं कुणी नाही तिथं येशू काही करू शकतो. आमेन म्हणा चर्च. पण तुझा विश्वास पाहिजे. कसा विश्वास? येशू तुझ्यासाठी आला, तुझ्यासाठी मरण पावला, पुरला गेला आणि पुन्हा त्या मरणातून काय झाला, जिवंत झाला. आणि तू आता कुठं आहे? देवाकडे उजवीकडे बसलेला आहे. आणि जेव्हा तू हाक मारतो, तुझ्या अंतःकरणात तो सुद्धा आहे. हालेलुया म्हणा सगळं. हालेलुया. बोले यीशु मसीह की, बोले यीशु मसीह की. हालेलुया. तोच येशू तुमच्या बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तो पुन्हा स्वर्गदूतासहित नाही का, दूतासहित सेनेसहित येणार आहे आणि त्याचा आवाज त्यावेळेस तुमच्या कानी येणार आहे. आणि त्यावेळेस तुम्ही आपण सगळे कबरेमध्ये असू ना, काही कबरेत असतील, कब्रस्थानामध्ये त्याची कब्रस्थानामध्ये असतील. बायबल सांगतं त्याच्या येण्याचा आवाज येईल आणि सगळे कब्रस्थानामध्ये कब्र फाडून बाहेर येतील आणि त्याला समोर जातील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मला येशू माझा पुनरुत्थान आहे. येशू माझा पुनरुत्थान आहे. आमेन. हालेलुया. पुनरुत्थान म्हणजे नवीन सुरुवात. तयार आहे तुम्ही प्रार्थना करायला? तयार आहे तुम्ही समर्पण करायला? चला आपल्या डोळे बंद करूया, आपल्या जागेवर उभं राहूया. हालेलुया, हालेलुया. शाबारांना शखलांना. एक बारिश की तरह के समान यानी जाए मुझे, एक चादर के समान. एक बारिश की तरह के समान यानी जाए मुझे, एक चादर के समान. ओ खुदा और ताजा आज मुझे से ज्यादा आज मुझे एक बारिश की तरह के समान यानी जाए मुझे, एक चादर के समान. एक बारिश की तरह एक रगड़े के समान यानी जाए मुझे. कि मैं बन सकूं ओ तेरे जैसे. अभिषेक कर दे मुझे तेरे रूह से कि मैं बन
तेरी बातों को मैं सुन सकूं, एक ऐसी कृपा कर दे मुझ पे यीशु, तेरी नजरों से मैं देख सकूं, तेरी बातों को मैं सुन सकूं, एक ऐसी कृपा कर दे मुझ पे यीशु। ओ तुझना और ताजा ओ अभिषेक आज मुझ पे, ओ तुझना तुझना जैसे जाता जाता ओ अभिषेक आज मुझ पे, ओ तुझना और ताजा ओ अभिषेक आज मुझ पे, आज ओ तुझना और ताजा ओ अभिषेक आज मुझ पे। ओ देवा देवा उंदर की यीशु माझ्या देवा, ओ मरणातून उठलेला माझा यीशु देवा, तो पुनरुत्थानाचं सामर्थ्य यीशु तुझ्या नावाने मी रिलीज करतो यांच्यावर। आज पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे अनेकांना उभं कर, त्यांची आर्थिक स्थिती पडलेली असेल तर उभं कर, आध्यात्मिक स्थिती पडलेली असेल तर उभं कर, राजकीय लाईफ पडलेलं असेल उभं कर, अभिषेकामध्ये कुठे कमी पडले असेल तर त्यांना पुन्हा एकदा अभिषेकामध्ये उभं कर। हालेलुया हालेलुया हालेलुया। सेवेमध्ये कुठे कमी पडले तर तो सेवेमध्ये उभं कर, सुवार्तेमध्ये कुठे कमी पडले सुवार्तेमध्ये उभं कर, आर्थिक स्थितीचे पडलेले त्याला उभं कर, घरामध्ये परिस्थिती उभी कर आशीर्वादाची। हालेलुया हालेलुया हालेलुया। तुझा जोरात अभिषेक पवित्र आत्मा येशूच्या नावाने उतर, म्हणून की येशूच्या नावाने पवित्र आत्मा तुम्ही रिलीज करताय। पवित्र आत्मा उतर, आजारी जे आहे त्यांना त्या आजारातून उभं कर, येशूच्या नावाने उभं कर, येशूच्या नावाने उभं कर। राहा बाबा राहा शाखा राहा राहा। आता स्पर्श तुम्हाला होत आहे, म्हणून की येशूचा स्पर्श तुम्हाला होत आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। ओ शाबाराबा पुराणाबा शादाराबा लबाराबा। हालेलुया। आवाज आवाज करा, येशूचं नाव घ्या, येशूचं नाव सामर्थ्याचं नाव आहे, येशूचं नाव आज जिवंत आहे, तो कायमस्वरूपी युगायुग सारखा आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। इमानाबा शादाराबा लबा। ओ तुझा और ताजा ओ अभिषेक आज मुझ पे, ओ तुझना तुझना जैसे जाता जाता ओ अभिषेक आज मुझ पे, अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे। अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे। अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे। ओ दुगना और ताजा ओ अभिषेक आज मुझ पे। ओ इमानाबा शादाराबा। पुनरुत्थान झालेला परमेश्वर, कबरेतून बाहेर आलेला परमेश्वर, सर्व दुःखावर मात केलेला येशू, सगळ्या समस्येवर ज्यांनी मात केली तो येशू ख्रिस्त आहे। त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही लज्जित आणि खचित होणार नाही। ही बाथा लावा 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 शखा लावा लावा। आता हात उंच करून कुणाला अन्य भाषेमध्ये बोलायचं बोला प्रभूला, आपला आवाज काढून बोला, जेवढा आवाज आहे तेवढा तुम्ही 2 मिनिटं प्रार्थना करा। आता चला, जेवढा आवाज येतो तुमचे आवाज काढून प्रार्थना करा, प्रार्थना करा। येशू येशू ये बाबा 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 बाबा, होसाना होसाना बाबा बाबा। ओ शखा प्रभू भेट दे, येशूच्या नावात भेट दे, येशूच्या नावात उभं कर, उभं कर। इखादा राहा सत्रे बाबा
स्पर्श कर. तुझे मेंढर आहे, तुझे मेंढर आहे, तुझे लेकर आहे. स्पर्श कर, प्रत्येक व्यक्तीला स्पर्श कर. पेत्राच्या सासूला स्पर्श केला तसं स्पर्श कर. उभा कर. रबासी खाला रबाला ओ शाखाला बाला. येशू येशू हेल्प कर, हेल्प कर, मदत कर. हालेलुया. तू प्रत्येकामध्ये आहेस, जरा जाणीव घडू दे. तू जिवंततेच्यामध्ये जाणीव घडू दे. तू जिवंततेच्यामध्ये जाणीव घडू दे. हालेलुया प्रभू, हालेलुया प्रभू. आता काम कर प्रभू, काम कर प्रभू. त्या गोळ्या, आजाराच्या गोळ्या कॅन्सल कर प्रभू. राबा शाखा राबा शाखा राबा ओ शाखाला राबा राबा ओ शाखेने राबा राबा. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये उभे राहा. येशूच्या नावामध्ये बरे व्हा. येशूच्या नावामध्ये आजारातून उभे राहा. चालेल ना येशूच्या नावामध्ये. बाबा लाबा राजा लाबा लाबा. येशूच्या नावामध्ये कर्जातून उभे राहा. उठा येशूच्या नावामध्ये. येशू उठला आहे, तुम्ही पण उठा. सगळ्या समस्येवरून उठा, सगळ्या संकटावरून उठा. सगळ्यात महान येशू विजयदाता तुमच्यामध्ये आहे, तुमच्या बरोबर आहे. युगायुग सारखा आहे आणि तुमच्या बरोबर कायमच तो आहे. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. भेट घेतलीस, धन्यवाद येशू. तू भेट घेतलीस, धन्यवाद येशू. स्पर्श केला, धन्यवाद येशू. तू स्पर्श केला, धन्यवाद येशू. जोरा टाळ्या वाजून धन्यवाद येशू म्हणा. मोठ्याने म्हणा धन्यवाद येशू. थँक्यू जीसस म्हणा, थँक्यू जीसस म्हणा. धन्यवाद येशू. टाळ्या वाजून, टाळ्या वाजून बोला. थँक्यू जीसस म्हणा, थँक्यू जीसस म्हणा. मोठे धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. टाळ्या वाजून धन्यवाद येशू. आजच्या स्पर्शाबद्दल, आजच्या स्पर्शाबद्दल, आजच्या अभिषेकाबद्दल धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. दर्शनाबद्दल धन्यवाद येशू, आरोग्याबद्दल धन्यवाद येशू, ताज्या अभिषेकाबद्दल धन्यवाद येशू, जोड्या जीवनाबद्दल धन्यवाद येशू, पुनरुत्थानाबद्दल धन्यवाद येशू. धन्यवाद, धन्यवाद. सगळी वेळ तुझ्या हातामध्ये आहे, सर्वांना तुझ्या हातामध्ये सोपवत आहे. पुनरुत्थित माझ्या येशू, मरणातून उठलेला माझ्या येशू, सगळ्यांची काळजी घे. सर्वांबरोबर तू आहेस, तुझा अभिषेक आहे. धन्यवाद येशूच्या नावात प्रार्थना करतो. गॉड ब्लेस यू.